नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वप्रथम आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो, पुन्हा तुम्हाला वेळ नाही भेटणार। तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग भरती व पोलीस भरती 2020 महत्त्वाचा अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुमची महत्त्वपूर्ण माहिती मिस नाही होणार आणि लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो। त्याचबरोबर बघा, आरोग्य विभाग भरती 2020 ची आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे। या भरती काढून मित्रांनो तरी पण भरती झालेली नाही। 17,000 पदांची काय होणार आणि मराठा आरक्षण स्थगिती, पोलीस भरती 2020 आणि आरोग्य भरती 2020 याविषयी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी 17,000 पदांची भरती तर आपण म्हणणार नाही, कारण की याच्या अगोदरच त्यांनी 50%च फक्त जागा भरायचे नियोजन केलेलं आहे राजेश टोपे यांनी, आणि मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता देखील दिलेली आहे। आपल्याला माहित आहे 8,500 एवढी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत, अगोदरच माहिती दिलेली आहे। तर 17,000 पदांची भरती तर आता म्हणता येणार नाही, कारण की 50% जागा भरल्या जाणार आहेत। आणि याच्या अगोदरपासून जवळजवळ 9 महिन्यापासून त्यांनी हे आपलं प्रकरण लांबवत आणलं। 17,000 पदांची भरती केली जाणार आहे, मेरिट लिस्ट तयार आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर आहे, त्याच्यामुळे आम्ही मेरिट लिस्ट लावू शकत नाहीत, वेटिंग लिस्टसुद्धा तयार आहे। परंतु आता ते जर संपत आलं 17,000 पदांचं, तर त्यांनी आता 50%चं एकदा मध्ये काढलं 8 दिवसापूर्वी, की 50% जागा आम्ही भरणार, पोलीस भरतीच्या पण तेवढ्या जागा भरणार आणि आरोग्य विभागाच्या पण तेवढ्या जागा भरणार। परंतु आता नवीन प्रकरण समोर आलेलं आहे मित्रांनो, जे म्हणजे मराठा आरक्षण स्थगिती। मराठा आरक्षणाला स्थगिती भेटलेली आहे। आता पुढची सुनावणी जी भेटलेली आहे ती 25 जानेवारीची भेटली मित्रांनो, म्हणजे 2021ची भेटलेली आहे। तर 2020ची भरती आता ह्या महिन्यात तरी होणं शक्य नाही आहे, कारण की जोपर्यंत मराठा आरक्षण सुनावणी होत नाही तोपर्यंत कुठलाच निर्णय हे सरकार घेत नाही, कारण की यांना आरोग्य विभागामध्ये ही जी कंडिशन आहे सद्यस्थितीला ती देखील समजत नाही। त्याच्या अंतर्गत देखील हे विशेष बाब म्हणून एक इमर्जन्सी ॲक्ट जो आहे 2005चा, त्याच्या अंतर्गत यांना भरती करण्याचा पूर्ण परवानगी आहे मित्रांनो आरोग्य विभागामध्ये, एक इमर्जन्सी बाब म्हणून। या अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलेलं आहे की या ठिकाणी त्यांना कोणच रोखू शकत नाही, ना गव्हर्नमेंट ना कुठलेच आंदोलन रोखू शकत नाही भरती करण्यासाठी। परंतु यांना सरकारला फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे भरतीच्या विषयी फक्त, त्याच्यामुळे ही भरती करत नाहीत। तर 50% जागा म्हणजे 8,500 जागा, तसंच पोलीस भरतीच्या जवळजवळ 5,500 जागा ह्या भरणं अपेक्षित होतं या डिसेंबर महिन्यामध्ये। परंतु आता मराठा आरक्षण स्थगिती आल्यामुळं सरकार हेच कारण पुढं सांगून भरती थांबवली आहे असं सांगणार। तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी न्यूज पाहिजे आहे मित्रांनो, जी आलेली आहे अपडेट आपल्यापर्यंत। तर बघा, मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। तर 25 जानेवारीला पुढील सुनावणी या कायद्याअंतर्गत भरती करता येणार नाही, ही एक बॅड न्यूज आहे आपल्यासाठी। परंतु या ठिकाणी काय करायचे ते सरकारने सांगावे असे या ठिकाणी म्हणण्यात आले। बघा, तरुणांचे फार नुकसान होत आहे, त्यांचा आक्रोश निर्माण होत आहे, त्यांना पुढे काय करायचे ते कळत नाही आहे, तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल याबाबत सरकारने निर्णय घ्यावा अशी विनंती। हा न्यायप्रविष्ट विषय आहे। 25 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे, मदत करणार आहे हे सरकारने सांगावे अशी विनंती संभाजीराजे यांनी केलेली आहे, खासदार आहेत। तर पूर्ण न्यूज बघा, या ठिकाणी सरसकट भरती करण्यास मनाई आहे, परंतु या ठिकाणी जर भरती करायची असेल तर सरकार भरती पण करू शकतं असं न्यायालयाने म्हटलेलं आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे। पूर्ण न्यूज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो। बघा, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे। मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन स्थगिती हटवण्याची विनंती केली, मात्र त्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला। आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे। सरकारी भरतीवर बंधने नाहीत, परंतु कायद्याअंतर्गत ती करता येणार नाही असे कोर्टाने म्हटले आहे। सरकारची बाजू मुकुल रोहतगी यांनी मांडली। याबाबत युक्तिवाद करताना रोहतगी म्हणाले, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही, स्वतंत्र एसबीसी श्रेणी तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बघा, अन्य पर्यायांचा अवलंब करावा, न्यायालयीन लढताना एक वेगळी रणनीती लागते, जिचा अभाव आहे राज्य सरकारकडून दिसून आलेला आहे। हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण की विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाकडे अनेक पर्याय आहेत, त्यांची विशेष बाब म्हणून सरकारने अवलंबन करावं ही विनंती विविध विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी केलेली आहे। तर विशेष बाब म्हणून या ठिकाणी सरकारने पाहून या ठिकाणी
लवकरात लवकर भरती करावी अशी मागणी देखील विविध लोक स्तरातून केली जाते मित्रांनो. तर आता कितपत सरकार ही विशेष बाब म्हणून 2020ची भरती करत आहे मित्रांनो, हे पाहणं गरजेचं असणार आहे. तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.